हाय मुलांनो, आज आपण सेकंड लेसन बघणार आहोत. अवर बॉडी. अवर बॉडी म्हणजे आपले शरीर. ऑब्झर्व, निरीक्षण करा. विच मेजर बॉडी पार्ट्स आर बीइंग यूज्ड व्हाईल परफॉर्मिंग द ॲक्टिव्हिटीज इन द पिक्चर बिलो. खाली दिलेल्या चित्रामध्ये ज्या काही ॲक्टिव्हिटीज होत आहेत, जी काही कामे केली जात आहेत, ज्या काही हालचाली होत आहेत, तर त्या करताना कोणते महत्त्वाचे बॉडी पार्ट्स वापरले जात आहेत. ठीक आहे. तर आता काय दिसत आहे या चित्रामध्ये बघा. ह्याच्यामध्ये हे जे काका आहेत ना, तर ते हे आंबे चिरत आहेत. ओके. तर हे आंबे चिरताना कशाचा उपयोग होत आहे? एकतर हातांचा उपयोग होत आहे आणि ते उभे राहिलेत म्हणजे पायाचा उपयोग होत आहे. हो ना. मग ह्याच्यामध्ये कोणते बॉडी पार्ट्स यूज केले गेले? तर हँड आणि लेग, हात आणि पाय. आता ह्याच्यामध्ये आजी बसलेल्या आहेत आणि त्या या रेडिओवरती गाणं ऐकत आहेत, बरोबर. आता त्यांनी हा हातात रेडिओ पकडलेला आहे. मग इथे कोणता बॉडी पार्ट यूज झालेला आहे? कोणता अवयव यूज झालेला आहे, वापर केला गेला आहे? तर हँड म्हणजे हाताचा. ओके. आणि कानाने गाणे ऐकत आहे म्हणजे कानाचा सुद्धा. आता या चित्रामध्ये हे ज्या काकू आहेत किंवा या मुलांची आई आहे, तर ते काय करत आहेत? पुस्तक वाचत आहेत. आता वाचताना हे जे पुस्तक आहे या दोन हातांमध्ये पकडलेलं आहे. म्हणजे इथे कोणता बॉडी पार्ट यूज केला गेलेला आहे? तर हात सुद्धा आहे, हँड, आणि आईज, डोळे सुद्धा आहेत. वाचनासाठी डोळे लागतात ना, ठीक आहे, बघावं लागतं ना, त्यामुळे. आता अजून या चित्रामध्ये ही मुलगी जी आहे ती फुटबॉल खेळत आहे. तर फुटबॉल खेळताना बॉडी पार्ट कोणता यूज केला जातो? तर लेग्स, पाय यूज केले जातात. ठीक आहे. आता या चित्रामध्ये हा जो मुलगा आहे तो या फुलांचा वास घेत आहे. तर त्यासाठी त्याचा नोज, नाकाचा वापर केला गेला आहे आणि त्याचप्रमाणे ह्या हाताचा सुद्धा, फूल पकडण्यासाठी त्याने हात वापरलेला आहे. ठीक आहे. वी कॅन सी अवर बॉडी पार्ट्स लाईक हँड अँड लेग्स. जास्त करून या चित्रामध्ये कोणते बॉडी पार्ट्स यूज केले? तर हात आणि पाय हे यूज केले आहेत. वी कॅन सी अवर बॉडी पार्ट्स लाईक हँड अँड लेग्स. आपण आपले हात आणि पाय हे बॉडी पार्ट्स, हे शरीराचे अवयव बघू शकतो आपल्या डोळ्यांनी, बरोबर. द ऑर्गन्स लोकेटेड आउटसाइड ऑफ द बॉडी आर कॉल्ड आउटर ऑर्गन्स. मग असे अवयव जे आपल्या शरीराच्या बाहेर आहेत, तर त्यांना म्हणतात आउटर ऑर्गन्स. आउटर म्हणजे बाह्य, बाहेरचे, बाह्य अवयव असं म्हणतात त्याला. आउटर ऑर्गन्स आर अल्सो कॉल्ड ॲज एक्सटर्नल ऑर्गन्स. तर आउटर ऑर्गन्सलाच एक्सटर्नल ऑर्गन म्हणजेच बाह्य अवयव असंही म्हटलं जातं. टू पिक अप ऑब्जेक्ट्स, वॉक, रन, मूव्ह अँड परफॉर्म मेनी अदर डेली टास्क वी यूज अवर हँड्स अँड लेग्स. कोणतीही वस्तू पकडण्यासाठी, चालण्यासाठी, पळण्यासाठी, हालचाल करण्यासाठी किंवा अजून खूप सारी अशी कामं आहेत जी करण्यासाठी आपल्याला, रोजची कामे करण्यासाठी हात आणि पायांचा वापर करावा लागतो. देअरफॉर हँड्स अँड लेग्स आर कॉल्ड मोटर ऑर्गन्स, कर्मेंद्रिय. आणि म्हणूनच हाताला आणि पायाला मोटर ऑर्गन्स किंवा कर्मेंद्रिय असंही म्हटलं जातं, कारण जास्त तर मुख्यत्वे आपण कामं आपल्या हात आणि पायांच्याच साहाय्याने करतो. द ऑर्गन्स विथ द हेल्प ऑफ विच वी बिकम अवेअर ऑफ अवर सराउंडिंग आर कॉल्ड सेन्सरी ऑर्गन्स. आणि असे ऑर्गन ज्याच्या मदतीने आपल्या आजूबाजूच्या सराउंडिंगचा, आजूबाजूच्या परिस्थितीचा आपल्याला एक अंदाज येतो किंवा त्याची जाणीव होते, तर त्याला म्हणतात सेन्सरी ऑर्गन्स म्हणजेच ज्ञानेंद्रिय. आईज, इयर्स, नोज अँड स्किन आर अवर सेन्सरी ऑर्गन्स. आईज म्हणजे डोळे, इयर्स म्हणजे कान, नोज म्हणजे नाक आणि स्किन म्हणजे त्वचा. हे आपले सेन्सरी ऑर्गन्स आहेत म्हणजे ज्ञानेंद्रिय आहेत. म्हणजे त्याच्यामार्फत आपल्याला आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीबद्दल माहिती भेटते. दे आर अल्सो एक्सटर्नल ऑर्गन्स. आता हे जे आहेत सेन्सरी ऑर्गन्स, तर ते एक्सटर्नल ऑर्गन्स आहेत म्हणजे आपल्या शरीराच्या बाहेर आहेत. द टंग इज अल्सो अ सेन्सरी ऑर्गन्स. तर आपली जी जीभ आहे, तर हे सुद्धा एक ज्ञानेंद्रियच आहे. थिंक, इज द टंग अँड एक्सटर्नल ऑर्गन. आता सांगा बरं, जीभ हे एक्सटर्नल ऑर्गन आहे का, बाह्य अवयव आहे का? तर हे सांगा. जमतंय का सांगायला? तर
टंग हे एक्सटर्नल ऑर्गनच आहे, म्हणजे जीभ ही बाह्य अवयवच आहे, कारण ती आपल्याला दिसते की नाही. हां, इंटरनल ऑर्गन्स आपल्या डोळ्यांना दिसत नाहीत. ठीक आहे, म्हणून जीभ ही एक्सटर्नल ऑर्गनच आहे. ओके, लेट्स अंडरस्टँड. चला थोडे समजून घेऊयात. ऑर्गन्स दॅट आर इनसाइड द बॉडी अँड कॅन नॉट बी सीन फ्रॉम आउटसाइड आर कॉल्ड इंटरनल ऑर्गन्स. असे अवयव जे शरीराच्या आतमध्ये आहेत आणि आपण त्यांना बाहेरून बघू शकत नाही, त्यांना म्हणतात इंटरनल ऑर्गन्स. ओके, आता इथे एक पिक्चर दिलंय, त्याच्यात बघा बरं. ब्रेन म्हणजे आपला मेंदू, लंग्स आहेत, आपली फुफ्फुसे आहेत, हार्ट आहे म्हणजे आपलं हृदय आहे, स्टमक म्हणजे आपलं पोट आहे, स्मॉल इंटेस्टाईन म्हणजे छोटे आतडे आहे, लार्ज इंटेस्टाईन म्हणजे मोठे आतडे आहे, हे ॲनस आहे आणि हे लिव्हर आहे. ठीक आहे, तर आपण बघूयात आता प्रत्येकाचं काम काय आहे. तर फर्स्ट ब्रेन म्हणजे आपला मेंदू. द ब्रेन इज लोकेटेड इनसाइड अवर स्कल. आता आपला जो मेंदू आहे ना, तर तो आपल्या कवटीच्या आतमध्ये असतो. द स्कल प्रोटेक्ट्स द ब्रेन. आणि ही जी स्कल आहे, ही जी कवटी आहे, तर ती त्या ब्रेनचं, मेंदूचं संरक्षण करत असते, रक्षण करत असते. आपल्या केसांच्या इथे हात लावल्या बघ, आपल्याला कडक कडक भाग लागतो की नाही, तेच आपली कवटी आहे, म्हणजे स्कल आहे. Information received from our sensory organs is processed and stored in the brain. आता जे आपले सेन्सरी ऑर्गन्स आहेत ना, म्हणजे आईज, इयर्स, नोज, टंग, स्किन, तर यांनी जी माहिती गोळा केलेली आहे, म्हणजे डोळ्यांनी काय बघितलं, नाकाने काय वास घेतला, त्वचेला काय फील झालं, आपण जिभेने कोणती चव खात आहोत, हो ना, तर हे जे सगळे जे ज्ञानेंद्रियांमार्फत जी माहिती गोळा केली जाते, तर ती आपल्या मेंदूमध्ये तिथे प्रोसेस केली जाते, तिथे साठवून ठेवली जाते. दिस इन्फॉर्मेशन इज यूज फ्रॉम टाइम टू टाइम. आणि ही जी माहिती आहे ती वेळोवेळी वापरली जाते. We experience emotions like anger, joy and sorrow थ्रू द ब्रेन. आता आपल्याला कधी कधी राग येतो, कधी कधी आपण खूप खुश होतो, आनंदी होतो, कधी कधी आपल्याला खूप दुःखी होतो, काही वस्तू मिळाली नाही तर. हे सगळं आपण कशामुळे अनुभवू शकतो, तर हे सुद्धा आपल्याला ब्रेनमुळे, आपल्या मेंदूमुळेच कळत असतात. ठीक आहे, सेकंड बघूयात हार्ट म्हणजे हृदय. द हार्ट इज लोकेटेड स्लाइटली टू द लेफ्ट ऑफ द सेंटर ऑफ द चेस्ट. आपली जी छाती आहे ना, त्याच्या थोडंसं डावीकडे हृदय असतं. इट इज अबाउट द साईज ऑफ अवर क्लोज्ड फिस्ट. जर तुम्ही हाताची अशी मूठ केली ना, तर त्या मुठीचा जेवढा आकार होईल ना, तर तेवढ्या आकाराचं आपलं हृदय असतं. इट वर्क्स लाईक अ पंप. ते एका पंप सारखं काम करत असतं. द हार्ट कीप्स सर्क्युलेटिंग ब्लड थ्रू द ब्लड वेसल्स थ्रू आउट द बॉडी. आता हे हृदय काय काम करतं, तर पंप करतं म्हणजे काय माहिती आहे का, ह्या हृदयाला ना 4 वॉल असतात. त्यातले 2 वॉल काय करतात, अशुद्ध रक्त हृदयामध्ये आणतात, ते तिथे शुद्ध होतं आणि शुद्ध झालेलं रक्त जे आहे ते आपल्या पूर्ण शरीराला पुरवलं जातं. तर हे करण्याचं जे काम आहे, तर ते आपलं हार्ट करत असतं. ओके, आता 3 लंग्स म्हणजे आपली फुफ्फुसे. देअर आर 2 लंग्स इन अवर चेस्ट. आपल्या चेस्टमध्ये 2 फुफ्फुसे असतात. इथे आहेत बघा ही. ठीक आहे, हे 2 लंग्स असतात. द लंग्स सप्लाय ऑक्सिजन टू द एंटायर बॉडी. तर लंग्स काय काम करतात, आपण जो श्वास घेतो की नाही, तो आपल्या लंग्समध्ये जातो. मग श्वासमध्ये आपण काय घेत असतो, ऑक्सिजन घेत असतो. तो ऑक्सिजन आपल्या लंग्समध्ये जातो, तिथे तो शुद्ध होतो आणि आपण तो सगळ्या शरीराला पुरवला जातो. द फंक्शन्स ऑफ द हार्ट अँड लंग्स आर डिपेंडंट ऑन इच अदर. हृदय आणि फुफ्फुसे यांचं जे काम आहे ते एकमेकांवरती अवलंबून असतं. ऑक्सिजन फ्रॉम द एअर इज रिक्वायर्ड टू प्युरिफाय द ब्लड विच इज सप्लाइड बाय द लंग्स. रक्त शुद्ध करण्यासाठी ऑक्सिजनची गरज असते आणि तो ऑक्सिजन हार्टला, हृदयाला कोण देतं, तर लंग्स देतात, फुफ्फुसे देतात. बोथ दीज ऑर्गन्स आर लोकेटेड इन द रिब केज ऑफ द चेस्ट.
हे दोन्ही जे ऑर्गन्स आहेत म्हणजे हार्ट आणि लंग्स म्हणजे हृदय आणि फुफ्फुसे, हे आपला जो छातीचा पिंजरा असतो ना, छातीचा पिंजरा म्हणतात बरं का त्याला, बरकड्या, तर त्याच्या आतमध्ये असतात. द थीन फ्लॅट बोन्स ऑफ द केज आर कॉल्ड रिब्स. आणि तुम्ही जर असं आपल्या पुढे हात फिरवला ना छातीवर, तर तुम्हाला असे बोन्स लागतील, पातळ फ्लॅट बोन्स. त्या केजचे, पिंजऱ्याचे, छातीचा जो पिंजरा आहे त्याला त्याला काय म्हणतात, तर रिब्स म्हणजे बरकड्या असं मराठीमध्ये म्हणतात. ओके. फोर्थ बघूयात, स्टमक. स्टमक म्हणजे आपलं पोट. द लॉंग ट्यूब दॅट कॅरीज फूड इटन थ्रू द माउथ इज कॉल्ड द एसोफेगस. आता आपण जे अन्न खातो, घास खातो, तो घास चावून 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 आपण खाली आपल्या घशामधून आपल्या पोटामध्ये जाण्यासाठी एक मोठा फूड पाईप असतो, तर त्याला म्हणतात एसोफॅगस. दिस फूड इज डिलिव्हर्ड टू द स्टमक थ्रू द एसोफॅगस. आणि या एसोफॅगसमधूनच आपण जे खाल्लेलं अन्न आहे ते पोटापर्यंत जात असतं. द स्टमक इज अ बॅग लाईक इंटरनल ऑर्गन वेअर फूड इज चर्न. आता स्टमक म्हणजे काय, तर असं हे एक पिशवीसारखं ऑर्गन असतो, पिशवीसारखा अवयव असतो. त्याच्यामध्ये जे आपण जे खाल्लेलं अन्न आहे ते चर्न म्हणजे बारीक होत असतं, तिथे अन्न पचन होत असतं. द लिव्हर हेल्प्स इन द डायजेशन ऑफ दिस फूड. आणि या अन्न पचन होण्याच्या, डायजेशन म्हणजे काय, तर अन्न पचन होण्याच्या क्रियेमध्ये, कामामध्ये लिव्हर जे आहे ते स्टमकला मदत करत असते. ठीक आहे. फिफ्थ बघूयात, स्मॉल इंटेस्टाईन. आता ही जी छोटी आतडे आहेत ना, तर ते बघूयात. देअर इज अ लॉंग ट्यूब कनेक्टेड टू द स्टमक कॉल्ड द स्मॉल इंटेस्टाईन. आता इथे आपले जे स्टमक आहे, तर आपलं जे पोट आहे त्याला एक मोठी ट्यूब आहे, ती कनेक्टेड असते, जोडलेली असते, त्याला म्हणतात स्मॉल इंटेस्टाईन. इन दिस द डायजेशन ऑफ फूड इज कम्प्लिटेड. आणि या जे लहान आतडे आहे ना, स्मॉल इंटेस्टाईन, तर याच्यामध्येच अन्नाचं पचनाची क्रिया पूर्ण होत असते. न्यूट्रिएंट्स अँड वॉटर फ्रॉम द फूड आर ॲब्झॉर्ब इन द ब्लड. आणि मग अन्न पचन झाल्यानंतर अन्नामधले जे न्यूट्रिएंट्स आहेत, जे पोषक द्रव्य आहेत, म्हणजे जे आपण हेल्दी जर अन्न खाल्लेलं असेल तर त्या अन्नामधले जे हेल्दी पदार्थ आहेत त्याला न्यूट्रिएंट्स म्हणतात. आणि पाणी जे फूडमधलं ॲब्झॉर्ब केलं जातं, रक्तामध्ये ते मिक्स होतं. ठीक आहे. 6 बघूयात, लार्ज इंटेस्टाईन. आता मोठे आतडे बघूयात. द लार्ज इंटेस्टाईन इज अ ब्रॉड ट्यूब कनेक्टेड टू द स्मॉल इंटेस्टाईन. आता ह्या स्मॉल इंटेस्टाईनच्या साईडने अशी मोठी ट्यूब असते, ब्रॉड असते, तर त्याला म्हणतात लार्ज इंटेस्टाईन, मोठे आतडे. वॉटर फ्रॉम अनडायजेस्टेड फूड इज ॲब्झॉर्ब इन द लार्ज इंटेस्टाईन. ज्या अन्नाचं पचन झालेलं नाहीये अशा अन्नातून पाणी ॲब्झॉर्ब करण्याची क्रिया ही लार्ज इंटेस्टाईनमध्ये, मोठ्या आतड्यामध्ये होत असते. द लास्ट पार्ट ऑफ द लार्ज इंटेस्टाईन इज कॉल्ड द रेक्टम. जो शेवटचा भाग आहे मोठ्या आतड्यांचा, तर त्याला रेक्टम असं म्हटलं जातं. Waste products, feces produced during digestion are stored here for a while and later expelled through the anus. जे वेस्ट प्रॉडक्ट आहेत म्हणजेच फेसेस, म्हणजे थोडक्यात काय, जे आपल्या शरीरात जे अन्न पचन झाल्यानंतर आपल्याला शरीराला पाहिजे ते आपलं शरीर ठेवून घेतं आणि जे नको आहे ते शरीराबाहेर टाकतं, म्हणजेच काय, शीच्या स्वरूपामध्ये जे टाकतं, तर ते इथे साठवलं जातं रेक्टममध्ये आणि नंतर ते ॲनसमार्फत आपल्या शरीरातून बाहेर फेकून दिलं जातं, टाकून दिलं जातं. कॅन यू टेल, तुम्ही हे सांगू शकता का, नेम द इंटरनल ऑर्गन्स इन अवर बॉडी अदर दॅन द वन स्टडीड अबव. आता आपण इथे वरती बघितलं, तर ते सोडून अजून कोणतं इंटरनल ऑर्गन्स तुम्हाला माहीत आहे का, तर किडनी आहे, हो ना, किडनी सुद्धा आहे, इंटरनल ऑर्गनच आहे. वी हॅव स्टडीड दिस. आता आपण या लेसनमधून काय शिकलो, ऑर्गन्स दॅट आर इनसाइड द बॉडी अँड कॅन नॉट बी सीन फ्रॉम द आउटसाइड आर कॉल्ड इंटरनल ऑर्गन्स. असे अवयव जे आपल्या शरीराच्या आतमध्ये आहेत आणि आपण त्यांना बाहेरून बघू शकत नाही, तर त्याला म्हणतात इंटरनल ऑर्गन्स.
इंटरनल ऑर्गन्स परफॉर्म डिफरंट फंक्शन्स. आता हे जे इंटरनल ऑर्गन्स आहेत म्हणजे शरीराच्या आतमधले जे अवयव आहेत ती वेगवेगळी कामे करत असतात. द ब्रेन, हार्ट, लंग्स, लिव्हर, स्टमक, एसोफॅगस, स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन, रेक्टम अँड ॲनस आर अवर इंटरनल ऑर्गन्स. ब्रेन म्हणजे मेंदू. आता हे हार्ट आहे बरं का, हर्ट नाही म्हणायचं. हर्ट म्हणजे दुखणे, काहीतरी जखम होणे, हे आहे हार्ट. हार्ट म्हणजे हृदय. लंग्स, लंग्स म्हणजे आपले जे फुफ्फुस आहेत ते. लिव्हर, स्टमक म्हणजे पोट, एसोफॅगस म्हणजे जी फूड पाईप आहे तो, स्मॉल इंटेस्टाईन लहान आतडे, लार्ज इंटेस्टाईन मोठे आतडे, रेक्टम आणि ॲनस हे सगळे इंटरनल ऑर्गन्स आहेत. तर हे आपण या लेसनमधून शिकलो. ओके, समजला लेसन? बाय बाय.